आमच्याकडे जरी अजून घरी कोणी आलं मराठवाड्यामध्ये तरी काय घेणार, चहा कॉफी असं नाही, आता जेवणच जा, चहा चालेल असं आम्ही विचारत नाही. आधी चहा आणून आदळतोच, कप भर तो सुद्धा पोटभर, आणि त्यानंतर जेवणाची तयारी आपोआप सुरू होते घरामध्ये. जेवणाच्या ताटात काय काय असावं हे एका कवीने लिहून ठेवलंय. मांडुनी स्वस्तिक सुवर्ण पाट, अडणीवर सोन्याचे ताट, भवता फलशाखांचा थाट, काठी वरण पिवळे दाट, मीठ मिरे वरी आले, लिंबू तुतिया खोबरे, किसून कोशिंबीर सुंदर, आम्ल रायते रुचिर आयते, कोमळ अंगी सगळी वांगी, शुभ्र कारली मेथी पोती बोती केळे. बापरे, मी ऐकून दमलो. हो ना. नांदेडकडे गेलो, कुठे गेलता रे, लातूरकडे गेलो, का करला लाव, आणि पुन्हा प्रत्येकाचं न पुसकलिंगे ते येडं झालंय. कुठे गेलतं ते, तो कुठे गेला होता, ही प्रमाण भाषा आमच्याकडे नाही. आमच्याकडचं डॉक्टरही बोलतात ना, तुमची बिमारी पलटणार नाही, आता उपचार झालेला आहे, पुन्हा काही गुंजाईशच नाही, फिकीर करू नका. त्याच्यामध्ये फिकीर काय आहे, गुंजाईश काय आहे, बिमारी काय आहे, हे शब्द आमच्याकडे रोजच्या भाषेतले. हैदराबादच्या निजामाला पाकिस्तानात सामील व्हायचं होतं. असं झालं असतं तर स्वतंत्र भारताच्या पोटात आज एक आणखी तिसरं पाकिस्तान जन्माला आलं असतं. बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद तेव्हाचं त्याचं धाराशिवाय हा तसा दूध दुभत्याने पण समृद्ध भाग आहे बरं का. आज आपण सगळीकडे बातम्या पाहतोय की फूड अँड ड्रग्सच्या धाडी पडतायत आणि बनावटी भेसळयुक्त खवा तयार होतो. पण मराठवाड्यात धारूरला गेलात तुम्ही तरी अजूनही तुम्हाला चांगला खवाच मिळतो. ते पैठण म्हणलं की फक्त पैठणची साडी एवढंच वस्त्र आहे का अजून बरीच वस्त्र आहेत जी मराठवाड्याची आयडेंटिटी आहे. आज आपण भारताच्या वस्त्रांचा हब सुरत म्हणतो, ते इथून पैठणवरून त्या काळात गेलेले लोक आहेत. जेव्हा गुजरातच्या राजानं आक्रमण केलंय पैठणवरती तेव्हा त्यानं इथून सुरत तिकडे मालेगाव येवल्याकडे जे विणकर नेलेले आहेत ते पैठणवरनं नेले आणि तिकडे परंपरा सुरू. जगात 7 आश्चर्य आहेत, त्या 7 आश्चर्यात वेरूळ नाही हेच एक 8वं आश्चर्य आहे. माझ्या मराठवाड्यात नांदतसे महामाया, तिची अवघड किमया, आधी कळस मग पाया, अशा पद्धतीनं हे वेरूळचं कैलास लेणं कोरलेलं आहे. अर्थात वेरूळमध्ये 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण मराठवाड्याला ते स्वातंत्र्य थोडं उशिरा मिळालं. आमच्या आजी आजोबा काळातले लोक अजूनही सांगतात की रजाकारांचे अत्याचार काय होते आणि त्या सगळ्या अत्याचारापासून मुक्ती मिळाली. ते सगळे अत्याचार ज्या लोकांनी केले त्यांना आम्ही विसरलो, पण त्या जखमा अजूनही कायम मराठवाड्यामध्ये आहेत. त्याचे परिणाम खऱ्या अर्थानं मराठवाडा बघायचा असेल आणि जर फिरायचं असेल तर तू काय काय खायला घालशील समजा, आणि कुठल्या कुठल्या भागातलं काय काय आणि त्याचा काय इतिहास आहे, अगदी थोडक्यात जर आपण जाऊ शकलो तिथे. मराठवाड्यात काय खायला यायचं आहे असं जर विचारलं तर अर्थात उदाहरणं 1-2 देता येतील, पण मुळात आमचं खाणं काय होतं. एकाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की पिठलं भाकरी, ठेचा, शेवभाजी हे आम्ही मराठवाड्यात खाऊ, हे आमचं खाणं नाही. पिठलं भाकरी वगैरे हे कधीतरी खाण्याच्या गोष्टी आहेत. मराठवाडा हा अत्यंत समृद्ध असा भाग आहे ज्या ठिकाणी खाण्याचे 56 पदार्थ सुद्धा तयार होऊ शकतात. अगदीच आत्ताच्या काळात बनवतो आपण उकडपेंडी म्हणून, ती खूप उकडपेंडी प्रसिद्ध आहेच तेव्हाची, किंवा पिठलं शेवगा हंडी वगैरे खाता तुम्ही तिकडे आल्यानंतर. पण तेव्हाच्या खाण्याचे प्रकार जर मी सांगितले ना, अर्थात दासोपंताचं उदाहरण मी दिलं, पुन्हा आपण इतिहासातच जाऊया कारण तिथूनच पुढे येऊ आता नंतर खाद्य संस्कृतीबद्दल. जेवणाच्या ताटात काय काय असावं हे एका कवीने लिहून ठेवलं आहे. हा कवीसुद्धा आहे विदर्भातून आलेला, मराठवाड्यामध्ये पूर्ण नोकरी आणि वास्तव्य केलेलं आहे आणि पुढे पैठणला राहिलेत. संत कवी अमृतराय. या अमृतरायांचे कटाव खूप प्रसिद्ध वृत्त त्यांनी या मराठी साहित्यात दिलं आणि मराठीतले आद्य गझलकार त्यांना आपण म्हणतो. त्यांची गझल जी आहे ती प्रसिद्ध आहे. जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, हे गझल वृत्त त्या काळात गझल वृत्त म्हणून ते प्रसिद्ध आहे असं नाही, पण ती गझल आहे आणि त्यांनी हे वर्णन लिहून ठेवलं आहे त्यांच्या कटावृत्तामधलं की जेवणाच्या ताटात काय काय आहे आमच्या. मांडुनी स्वस्तिक सुवर्ण पाट, अडणीवर सोन्याचे ताट, भवता फलशाखांचा थाट, काठी वरण पिवळे दाट, मीठ मिरे वरी आले, लिंबू तुतिया खोबरे, किसून कोशिंबीर सुंदर, आम्ल रायते रुचिर आयते, कोमळ अंगी सगळी वांगी, शुभ्र कारली मेथी पोथी बोथी केळे, कोथिंबीर हळदीसह काथी ताथी साथी चरूसह चाकवत चुका चवळी विवळी, कवळ्या शेंगा चिमकुर आदळ चिरुनी, चांगली चमचमीत फोडणी देऊनी, चरचरीत चारोळी सांबरे, मऊ चिमणी बोंडे, चिंचपान चिंचोळी तोंडे, कोहळा काशी फळे काकडी कुही रिया, कमळकंद कोवळी काचरी, दूध भोपळे दिव्य दोडके, डाळ दिंड शेवाळ वाळके, शेंगा सुरण अरुवार परवरे, पडवळी तोंडली कोंडली, कंद मूळ फूलपत्र तरुवेल मात्र घृत पाचित शाखा, वडे नसती वा वडे, सार आवडे तिखट तिळवडे, सार विजवडे सहित पापडे, कथिक कावडे,
आणिक कोडवडे शिऱ्या सगट गट पुऱ्या वऱ्या गुरुवर्या काचोऱ्या सांजोऱ्या मालत्या बोटवे शुभ्र देटवे साय सहित शेवया शर्करा पायस लुचया मांडे पांडुर वर्ण पूर्ण पोळिया घृते गोळिल्या दुजे गिळिल्या दुरडी भरुनी धिरडी बाजूक साजूक नाजूक राजसवाणे कानवल्यासी मानवले साखर फेण्या घिवर गारगे मोती चूर जिलेबी दळिया बारीक ओदन दे अनुमोदन घमघमाट तो आमोदन राहे भात केशरी परमकुसरी दही दूध घृत मधु साखरी निंबू घनराव जांबभर पने फुटाचे मठ्ठा मिठ्ठा मटमटा बहु मधुर लापशी लोणकडे थिजले गाईचे तूप मधुर सुवासिक महाचंगाळ थोर गंगाळ वाटीभर एक घरीचे 16,000 पदार्थ आले निजभाग्ये भोजनी अंध ब्रह्मरसानुभवे विप्रजेविला उदरभाने सादर नम्र समारंभाने करीती प्रीतीने. एवढे पदार्थ यातले नाव आता मलाही माहिती नाही. बापरे, मी ऐकून दमलो. सगळे जेवणाचे पदार्थ आहेत, ताटात वाढले जाणारे पदार्थ आहेत आणि आपण काय शेवभाजी घेऊन बसलोय. बापरे, हे विदर्भाच्या महालक्ष्मी थालीला महालक्ष्मीच्या थाळीला आमच्याकडे आजही 16 भाज्या करतात. इतकंच कशाला. आणि आता हे सांगतोय मी, हे पैठण आणि संभाजीनगर भागातच आहे असं नाही, तर आमच्याकडे लातूर भागामध्ये वेळा अमावस्या नावाचा आहे. अरे, या वेळा अमावस्येला ज्या 16 भाज्या केल्या जातात, आम्ही अर्थात तिथले लोक जे आहेत हे शेतामध्ये जाऊन या 16 भाज्यांचं नैवेद्य करून तो हे करतात. त्यात कोणकोणत्या भाज्या आहेत, या सगळ्या त्या भागात पिकलेल्या रानभाज्याच आहेत. तिथून फार लांब नाही आहे बनशंकरी, जे आपण शाकंभरी जी म्हणतो, ती बनशंकरी बदामीची जी आहे ही भाज्यांचीच देवी आहे. आणि तो आमच्यापासून जेमतेम लातूरपासून 50 किलोमीटर त्या सीमेपासून आतमध्ये जातो आपण कर्नाटकसाठी. आणि तो वारसा आहे, अर्थात मराठवाडा प्रांत म्हणून नाही, त्या काळातला तो वारसा या भागामध्ये जो पसरला आहे खाद्य संस्कृतीचा, तो अतिशय वैभव आणि अतिशय विविध अंगाने नटलेला आहे. प्रत्येक भागातलं प्रत्येकाचं बनवण्याची पदार्थ तोच आहे, बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आमचं पंचामृत खाल आणि पुण्याचं पंचामृत खाल यात फरक आहे. हां, लिटरली जातो वेळा अमावस्या म्हणालाच, वेळा अमावस्याची जी थाळी दिसते ती लिटरली इट्स द एपिक एक्झाम्पल ऑफ एक्झॉटिक व्हेज फूड. म्हणजे मला वाटत नाही व्हेज खाण्यामध्ये एवढं एक्झॉटिक काही असू शकतं, एवढी व्हरायटीज असू शकत नाही. आणि आपण पुरणपोळी म्हणतो, अमृतरायांच्या त्या कटावामध्ये पूर्णपोळी असा त्याचा उल्लेख आहे. पूर्ण पोळ्या, ते पुरण भरलं आहे ते सार. आणि मांडे हा एक वेगळा प्रकार आमच्याकडे आहेच, पुरणपोळी हा वेगळा प्रकार आहे. पुरणाचे मांडे वगैरे, पुरणाचे दिंड आहेत, पुरणाचे धोंडे आहेत. धोंडे जेवणात आता अधिक मास चालू आहे, तर हे सगळं बनवलं जातं आहे. अशी जाड पुरणपोळी आम्ही तुपाची धार खाल्ली की माणूस झोपायचंच आहे. त्यामुळे मराठवाड्याची खाण्याची स्पेशालिटी ही शेवगा हंडी वगैरे हे आता फक्त ढाब्यावर करण्याच्या सोयीचं आहे म्हणून प्रसिद्ध झालं आहे. आणि चालता चालता प्रत्येक पर्यटक तेच खातो, म्हणून तिथं गेल्यावर मी शेवगा हंडी खाल्ली म्हणून मराठवाड्याचं अन्न शेवगा हंडी आहे. शेवगातही कितीतरी प्रकार आम्ही करू शकतो. प्रत्येक भाजी चैत्र महिन्यामध्ये आमच्याकडे ज्या रानभाज्या येतात, चाकवत येतो किंवा घोळ येतो, तांदूळजा येतो, माठ येतो, लाल माठ आहे, हिरवा माठ आहे, पाथरीची भाजी आहे, या सगळ्या भाज्या आम्ही खातो. आणि या सगळ्या भाज्या अगदी कुठल्या हॉटेलमध्ये मिळत नाहीत म्हणून आमची स्पेशालिटीच नाही आहे मराठवाड्याची, असं अजिबात नाही आहे. शाकाहारी खाण्यामध्ये जेवढे पदार्थ आहेत, मांसाहारातसुद्धा तेवढेच आहेत. आणि मुळात हे हॉटेलमध्ये मिळतात म्हणून, पण आमच्याकडे फक्त वांग्याची भाजीसुद्धा प्रत्येक गृहिणी वेगळी बनवते, तीसुद्धा तेवढेच स्पेशल आहे. पातोड्याची आमटी, जिथे आपण हॉटेलमध्ये पातोडी रस्सा खातो, तिला अजिबात चव नाही. पण जर कोणाच्या घरात जाऊन तुम्ही ती पातोडीची भाजी खाल, ते मसाले जे आम्ही वापरतो ते सगळे ती चव देणार आहे. तो फ्लेवर वेगळाच आहे आमचा. आजही घरोघरी एव्हरेस्टचे मसाले मिळत असतील किंवा आणखी कोणत्या कंपन्यांचे, पण जो काळा मसाला अजूनही कांडपमध्ये कुटून आणून वर्षभर साठवतो, त्या मसाल्याची सर कशालाच येणार नाही. ॲब्सोल्युटली नाही, लिटरली. आणि उन्हाळ्यात वाळवण तर कम्प्लिटली, वाळवण उन्हाळ्यातही आहे. आणि इव्हन म्हणजे ती आता सवयच लागली आहे. पूर्वीच्या काळी वाळवण का व्हायचं की वर्षभर मिळणार नाही आहे नंतरच्या काळामध्ये, तेव्हा आत्ता जेव्हा मिळतं तेव्हा साठवून ठेवायचं आहे. पण आता जेव्हा सगळीकडे वर्षभर भाज्या मिळतात आम्हाला, तेव्हासुद्धा आमच्या घरातल्या आज्या गाजरं भरपूर आणली की भाजीपुरती झाली की उरलेली किसून वाळूच घालतात. म्हणजे काय होईल की मग उन्हाळ्यामध्ये ते आपण तव्यावर परतून थोडे तीळ वगैरे घालून खायला घेऊ. वालाच्या शेंगा उरल्या तर आमची आई अजूनही वालाच्या शेंगा वाळवून ठेवते. कधीतरी मग त्या वाळवलेल्या वालाच्या शेंगाची भाजी आम्ही करतोच.
कुठल्याही लग्न कार्याला शुभ कार्याला मुहूर्त करताना आम्ही डाळीच्या पिठाचे वडेच घालतो आणि त्या वड्याची भाजी जी नंतर खाल्ली जाते ती अफलातून लागते. मुगाचं मेदगा असेल, उकडपेंडी तर आपण बोललोच, पण म्हणजे साधी दाण्याच्या कुटाची आणि मेथीची आमटी जरी आपण खाल्ली तरीसुद्धा ती स्वर्गीय चव देणारी आहे आमच्याकडे. आता आजकाल सगळे पदार्थ सगळीकडे मिळतात, पण तरीसुद्धा त्या भागात जाऊन तिथल्या माणसाने बनवलेले, तिथल्या गृहिणीनं बनवलेल्या पदार्थाची चव ती वेगळीच राहणार आहे आणि तिला वारसा हक्कानं तिच्याकडे ती चालत आलेली आहे. त्याची सर कशालाच नाही. आणि असंही नाही आहे आमच्याकडे की बा फक्त ती अर्थात कुठे हॉटेलमध्ये मिळत नाही, पण आमच्याकडे जरी अजून घरी कोणी आलं मराठवाड्यामध्ये तरी काय घेणार, चहा कॉफी असं नाही, आता जेवणच जा असंच आम्ही म्हणतो. चहा चालेल असं आम्ही विचारत नाही. आधी चहा आणून आदळतोच, कप भरतो सुद्धा पोटभर आणि त्यानंतर जेवणाची तयारी आपोआप सुरू होते घरामध्ये. चहा घेऊन आला असाल. हां, तर हे आणि अर्धी पोळी घेणार का असं नाही, घे एवढी खा असं म्हणून आग्रह करून करून वाढणाऱ्यांची जमात अजूनही मराठवाड्यात जिवंत आहे. त्या आपण उपेक्षित आणि हे कशामुळे आलं आहे, म्हणजे अगदीच दुर्लक्षिलेलं आहे आणि तरीसुद्धा आग्रहानं खाऊ घालतो आहे माणसाला. ही समृद्धी होती आमची, तीच आमच्यात रक्तात आलेली आहे आणि आहे आपल्याकडे. बरे कर्ज काढू पण आम्ही पंक्ती घालूच. मराठवाड्याच्या भाषेवरती, कारण की इतका काळ मुघल होते त्यामुळं खडी बोली असेल, उर्दू असेल त्याचा इन्फ्लुएन्स, शेजारी कर्नाटक आहे तर कन्नडचा इन्फ्लुएन्स, मराठी आहे त्याचा. सो भाषा कशी घडत गेली मराठवाड्याची? मराठवाडा हा खरं तर आद्यकवी मुकुंदराज मराठवाड्याचे आहेत. यादव काळामध्ये राज्यकर्ते मराठीच आहेत, त्यापूर्वी राष्ट्रकूटही मराठीच राज्यकर्ते आहेत. त्यामुळे मराठीमधली साहित्य निर्मिती, आद्य साहित्य निर्मिती ही सुद्धा मराठवाड्याची देण आहे. ते होत असतानासुद्धा आमचा बाकी भाषांशी संपर्क या काळातला राहिलाच नाही आहे असं नाही, त्यांच्यात खूप अभिसरण झालेलं आहे. मराठीमधली आद्य हिंदी कवयित्री जर कोणी असेल तर त्या संत मुक्ताबाई आहेत. वाह वाह साहेबजी, सद्गुरुनाथ गुसाईजी असा त्यांचा एकच अभंग मिळतो. तर मराठवाड्यात त्या मुक्ताई अर्थातच आपेगावच्या आहेत. मराठवाड्यातले जे संत आहेत, संत एकनाथ असतील, रामदास असतील, या सगळ्यांनी, नामदेव असतील, या प्रत्येकाने हिंदी किंवा दखनी भाषेमध्ये काव्यरचना केलेल्या आहेत. ज्याला ढोबळ मानानं आज हिंदी काव्यरचना म्हणता येईल असं नाही आहे, किंवा उर्दू पण अगदी नाही म्हणता येणार. ही आमची दखनी भाषा आहे आणि या दखनी भाषेमध्ये त्यांनी काव्यरचना केलेल्या आहेत. याचं आकर्षण प्रत्येकालाही आहे आणि त्या फक्त काव्यरचनाच केलेल्या नाहीत, काव्यशास्त्र विनोदेनं त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे मी जे उदाहरण मगाशी दासोपंताचं दिलं, दासोपंत हे एक उदाहरण आहे. संत एकनाथांच्या आहेत, रामदासांच्या आहेत, अनेकांच्या आहेत या रचना. दासोपंताचं उदाहरण देण्याचं कारण असं की त्यांनी त्याच्यातल्या या काव्यशास्त्रातल्या, साहित्यातल्या प्रत्येक अंगाला स्पर्श केलेला आहे. एकच पद सांगितलं, अर्थात ते पूर्ण उर्दू पण नाही आहे, पण दासोपंताचं ते उदाहरण आहे की जिकर कर फिकर को मुकर के न कर तू, नजर कर नजर फिर न हो दर बदर तू. काही कळालं नाही आपल्याला, पण जिकर म्हणजे त्या देवाचा ध्यास तू धर, बाकी फिकर करू नकोस, अशा अर्थाचं ते काव्य आहे. या दासोपंताने जी केलेली पासोडी आहे, अर्थात आता सविस्तर सांगत बसलं तर आपल्याला तो तेवढा हे नाही आहे, पण अशा अनेक लोकांच्या काव्यरचना इथे केलेल्या आहेत. भाषाच म्हणायचं तर अर्थातच कॉस्मोपॉलिटन असल्यामुळे प्रत्येक भागातून इथे लोक येत गेलेत आणि नाथ संप्रदायाच्यामुळे या भागामधलं जे अभिसरण झालेलं आहे, इवन सुफींच्यामुळे सुद्धा, किंवा ब्रज भाषेतले कवी आहेत, अनेक लोक आले आपापल्या भागातून, अगदी मुलतान वगैरे प्रांतातून आलेले लोक आहेत. ते प्रत्येकजण आपापल्या भाषेला घेऊन आलेत आणि ती सगळी भाषा इथे मिक्स झाली आमची आणि ती दखनी भाषा एक तयार झाली. एक शाह तुराब नावाचा चिश्ती संत सुफी आहे. रामदासांच्या मनाच्या श्लोकापासून प्रेरणा घेऊन त्याने मन समजावं नावाचं एक काव्य रचलेलं आहे. आणि जशाला तसं, म्हणजे आपण नको रे मना लोभ हा अंगीकारू, अरे मन नको रे नको हो दिवाना, अशा त्या काव्यरचना आहेत. रामदास स्वामी म्हणतात आत्माराम ओळखावा वगैरे. हा परभणीमध्ये या संताची समाधी आहे सुफीची. हा तंजावर वगैरे तिथला होता. अर्थात त्याच्यामध्ये इतिहास संशोधकांचा वाद आहे की तो शाहतुराब वेगळा, हा शाहतुराब वेगळा की काय. कहीं देव पूजे को मंदिर बनाते, कहीं तोड़ देवल मशीद उचाते, जिनो आत्माराम का घर है पछाना, अरे मन नको रे नको हो दिवाना. वाव. त्याच भुजंग प्रयात वृत्तामध्ये
उर्दू काव्यात भुजंगप्रायात वृत्त कुठे आहे? हे हे दखनी आमची आहे. दखनी भाषा. हां. आम्ही आजही बोलताना आमच्या भाषेमध्ये असे अनेक शब्द येणार आहेत. अगदी कर्करोगानं पीडित असलेल्या, ऑपरेशन झालं आहे, केमोथेरपी झाली आहे, आमच्याकडचं डॉक्टरही बोलताना तुमची बिमारी पलटणार नाही, ती आता उपचार झालेला आहे, पुन्हा काही गुंजाईशच नाही, फिकीर करू नका. याच्यामध्ये फिकीर काय आहे, गुंजाईश काय आहे, बिमारी काय आहे, हे शब्द आमच्याकडे रोजच्या भाषेतले आहेत. आमच्याकडे ही उर्दू नाही. उर्दूचा प्रभाव दखनीवर नंतरचा आहे, पण आमच्याकडे ही जी दखनी भाषा ही प्रत्येकजण बोलतो. तुम्ही जी दखनी हैदराबादी वगैरे जी भाषा म्हणाल ती सुद्धा दखनी म्हणून नाही, ती हैदराबादी हेल वेगळा असेल, असे अनेक वर्णन आहेत. म्हणजे आमच्याकडची मराठीसुद्धा प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे, प्रत्येक भागातली वेगळी आहे. क्रियापद्धतीच राहतील, आम्ही त्यांना वळवतो मात्र आपापल्या पद्धतीनं. म्हणजे अर्थात औरंगाबाद म्हणून असं म्हणायचं नाही, कारण इथे सगळंच मिश्रण झालेलं आहे. पण जर आपण परभणीकडे गेलो तर वेगळं बोललं जाईल. नांदेडकडे गेलो, कुठं गेलता रे, लातूरकडे गेलो, का करला लाव, आणि पुन्हा प्रत्येकाचं न पुसकलिंगे, ते येडं झालं आहे. ते कुठे गेलं ते, तो कुठे गेला होता, ही प्रमाण भाषा आमच्याकडे नाही. तर ह्या लातूर आणि या भागापासून अगदीच आम्हाला कर्नाटक असेल, बिदर, गुलबर्गा हे जवळ असल्यामुळे तो हेल थोडासा येतो. किंवा ते नांदेड वगैरे भागाला तेलंगणाचा पट्टा असल्यामुळे तिकडच्या भाषेवरही आमच्याकडे द्वैभाषिक लोक आहेत या सीमामध्ये. म्हणजे तेलुगूही बोलणारे लोक आहेत, मराठी बोलणारे लोक आहेत. एकच माणूस मराठी पण तेवढंच चांगलं बोलू शकतो, तेलुगू पण बोलू शकतो. किंवा आमचे नातेसंबंध सगळे त्या भागामधले जे सीमावर्ती भागातले आहेत, त्यामुळे हे अभिसरण कायम होत राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. जसं मी आत्ता म्हणालो की मल्लाव समाज जो मी सांगितला, त्यांची भाषा वेगळीच आहे. आमच्याकडे मराठी भाषिक नाभिक समाज आणि हिंदी भाषिक नाभिक समाज. हिंदी भाषिक नाभिक समाजाची भाषा बोलताना आपल्याला कळणारच नाही. आमच्याकडे तांडे आहेत, बंजारा तांडे, त्या तांड्यावरची भाषा आहे. बंजारा लोकांची गोरमाटी भाषा आहे. आपापलं वैभव घेऊन आहेत, त्यांची गीतं त्याच भागातली आहेत, त्यांची लोकगीतं त्याच भाषेमधली आहेत. त्यामुळे या प्रत्येक भागातली प्रत्येक समाजाची आपापली भाषा आहे, आणि ही सगळी भाषा एकत्र बोलून तयार झालेली आमची दखनी ही आणखीच वेगळी भाषा आहे. खूपच इंटरेस्टिंग. हो, म्हणजे आपण मॉरिशियसच्या क्रेऑलबद्दल बोलतो की ज्याच्यात भोजपुरीचा पण हे आहे, फ्रेंचचा पण हे आहे, मराठीचा पण हे आहे. पण छत्रपती संभाजीनगरच्या मराठीवरती एवढे आगा आहे. हां, म्हणजे आम्हीच पहिल्यांदा म्हणजे संत एकनाथच म्हणतात, गिरवाणवाणी देवे केली, मराठी काय चोरे आणली. तर हे आमचं मराठीपण आहे. आद्यकवी मुकुंदराजाच्या काव्यनिर्मितीपासून तर उर्दू शेरोशायरीपर्यंत की या मनसमजावनपर्यंत हे सगळं वैविध्य जे आहे हे मराठवाड्यामध्ये एकवटलेलं आहे. क्या बात. वेगवेगळ्या काळामध्ये असेल भले, पण तो म्हणजे आता आपल्याकडे जुना धडा होता, महानुभावांचं साहित्यामधली जी भाषा आहे ती आणखी वेगळी आहे. तुम्ही बोलता ती म्हणजे वेरूळची लेणी पाहतायत चक्रधर स्वामी, आणि मग त्याचं वर्णन करतायत ते बाईचा, आणि त्यांचा संवाद सुरू आहे, आणि हे स्थान कोणतं असं ते विचारतात. तर हे एलापूर, बाई हे एलापूर, आणि हा अवघा डोंगरू पोकळू असे, येथीचा रिघावा निघावा न जाणे, जेणे केले तो जाणे, अशी ती भाषा जी आहे त्यात आलेली. अर्थात मी काही पूर्ण तशी सांगू शकणार नाही, पण आपल्याला शाळेत धडा होता, नरेंद्र बासा भेटी अनुसरण. कवी नरेंद्राला राजा रामदेव म्हणतो की तू हे रुक्मिणी स्वयंवर नावाचं इतकं सुंदर काव्य रचलं आहे, हे तू माझ्या नावे कर. तेव्हा नरेंद्र कवी सांगतोय, ना राजे हो ना, आमुचे या कविकुळा बोलू लागेल. राजा म्हणतोय की जेतुक्या ओव्या तेतुकेच सोन टके आणि चौथरिया आसू ओवाळणी घालीन. कवी म्हणतोय, ना राजे हो ना, आमुचे या कविकुळा बोलू लागेल. साहित्याबद्दलची निष्ठा, आपल्या मराठी भाषेचं हे वैभव जे आहे, तो बाणेदारपणा जो आहे साहित्यिकाचा, तीसुद्धा या मराठवाड्याचीच देण आहे. आणि अर्थात राजाचे सैनिक जेव्हा रातोरात ते घ्यायला येणार आहे तो रुक्मिणी स्वयंवर, तेव्हा या नरेंद्र कवीनं आणि त्याच्या भावानं ते सगळं उतरवून घेतलेलं आहे आणि रातोरात देवगिरी सोडलेली आहे. त्यामुळे हे या परिसरात तयार झालं आहे. साहित्य हे मराठीत, फक्त मराठीतच असं नाही, संस्कृतातसुद्धा इतकं रचना आहेत. फक्त देवगिरीचंच एक सांगतो की तिथे या मराठीचं किंवा वेगवेगळ्या भाषांचं काय काय झालं आहे. त्या महत्त्वाच्या ग्रंथरचना या भागात झालेल्या आहेत. अर्थातच ज्ञानेश्वरी,
नेवासा मराठवाड्यात नाही असं म्हणायचं नाही, कारण ते यादवांच्या राज्यात मराठवाडा नाही, तो जवळच आहे आम्हाला. तिथं माईंभटाचं लीळाचरित्र आहे, गोविंद प्रभू चरित्र आहे, केशीराज व्यासाचं मूर्तिप्रकाश आहे, नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर आहे, भास्कर वट्टबोरीकराचं शिशुपालवध आहे. यादव काळात अर्थातच 11व्या-12व्या शतकातल्या या गोष्टी आहेत. त्याच भास्कर भट्टबोरीकरांनी उद्धव गीता लिहिलेली आहे, दामोदर पंडितांनी वच्छाहरण लिहिलं आहे. खळो व्यास नावाचा एक कवी कोणालाही माहिती नाही, त्यानं सह्याद्री वर्णन नावाचं काव्य लिहिलं आहे संस्कृतमध्ये. हां. विश्वनाथ बाळापूरकर नावाचा माणूस आहे, त्याने ज्ञानप्रबोध लिहिलेला आहे. नरेंद्राने बहुतेक स्मृतिस्थळ लिहिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि हे सगळं साहित्यातून याच्यातून हे सगळं येते. आणि पुढे उर्दूतल्या साहित्यरचना केवढ्या आहेत, बोलीभाषेतल्याच या लोकांनी समृद्ध केलं आहे. म्हणजे दासोपंत असेल, संत एकनाथ असेल, विठा रेणुकानंदन, जनी जनार्दन, नाथपंथीयातले वेगवेगळे लोक असतील, या सगळ्या लोकांच्या रचना आहेत. आणि त्यामुळे ही भाषा अशी सगळी एकत्र होऊन पुढे अर्थात मराठी वेगळी भाषा म्हणून जी जन्माला आली त्याचं पायाभरणीसुद्धा मराठवाड्यात झाली. आणि अर्थात मराठीतून पुढे जे प्रभाव तर तिथे लिहिलं गेलं आहे. हां, ही दखनी भाषा जी आहे तिचंही आणखी एक वेगळंपण आहे. आपण आत्ता भाषा संस्कृतीबद्दल बोललो, खाद्य संस्कृतीबद्दल बोललो, आणि जर आपण पैठणच्या साडीबद्दल नाही बोललो तर लोक मारतील. पण मराठवाडा म्हणलं की पैठण म्हणलं की फक्त पैठणची साडी एवढंच वस्त्र आहे का अजून बरीच वस्त्र आहेत जी मराठवाड्याची आयडेंटिटी आहेत? अर्थात पैठणी हे महावस्त्र, महाराष्ट्राचं महावस्त्र आहेच. आणि अर्थात सातवाहन काळात ते पैठणीच होतं असं काही नाही आहे. पण वस्त्र विणण्याची, रेशमापासून रेशीम कमावण्याची, जर कमावण्याची ही परंपरा जी आहे ना, ती आमच्या भागामध्ये पूर्वीपासून आहेच. जेव्हा गुजरातच्या राजानं आक्रमण केलं आहे पैठणवरती, तेव्हा त्यानं इथून सुरत आणि तिकडे मालेगाव, येवल्याकडे जे विणकर नेलेले आहेत ते पैठणवरनं आहेत आणि तिकडे परंपरा सुरू झाली. आज आपण भारताच्या वस्त्रांचा हब सुरत म्हणतो, ते इथून पैठणवरून त्या काळात गेलेले लोक आहेत. काय सांगता? पैठणमधलं जे वस्त्र आहे, रोमचा जो व्यापार आपण पाहतो, या पैठणच्या वस्त्रांवरती रोमचे लोक खूप खर्च करतात आपले लोक, म्हणून ते खरेदीवरती बंदी घातलेली आहे. इतकं आम्ही इथून एक्सपोर्ट केलेलं आहे. पैठणी अर्थात पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा त्याला राजाश्रय मिळाला, ते सगळ्या विणकरांना स्थैर्य मिळालं, म्हणून पुढे पैठणीमध्ये वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. पण महाराष्ट्र अर्थात पुन्हा मराठवाडा म्हणून ही आयडेंटिटी आपण बाजूला ठेवली तर महाराष्ट्राचे एकूणच वस्त्र परंपराच फार समृद्ध आहे. आणि पुन्हा ती सांगायची तर आपल्याला पैठणच्या कवी अमृतरायाकडे आपण थोडा जाऊ शकतो. कमीत कमी 40 तरी वस्त्र आपल्याला माहिती नसलेली वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार महाराष्ट्रात होत होते, ते सुद्धा त्याच्या काव्यात 17व्या शतकात 18व्या शतकात आलेले आहेत. उदाहरण रूपक काय घेतलं आहे, द्रौपदी वस्त्रहरणचा प्रसंग आहे. दुःशासनानं पुढं होऊन द्रौपदीची साडी ओढली आहे आणि मग कृष्णानं ज्या वस्त्र पुरवलेली आहेत त्या द्रौपदीच्या लज्जा रक्षणासाठी, हे रूपक आहे. पण ते रूपक सांगताना या आपल्याकडच्या वस्त्रांची अख्खी परंपराच त्या माणसानं जी कवीनं सांगितली आहे आणि ती पुन्हा कटावातच एका दमातच ते म्हणायचं आहे वृत्त. आणि तेवढा दम टिकला पाहिजे एवढी तेव्हाची लोकही होती संगीतामधली. आपल्याला काही तेवढं येणार नाही. पण आता तिथूनच आपण त्या प्रसंगात जर गेलो, दुःशासन निरी वडी तातडी चिरडी तांबडीच आणि चौकडी घडी पाहता घडी रुंदली चंद्रकळा. इथून आता साड्यांची नावं सुरू होतील चंद्रकळेपासून. चंद्रकळा मग सुशिला अंकी राधा वळणा मावळ पोकळ रंग सुरंगी दुरंग दिसती मग नारायण पेठ निघाली सफेद बारीक उंच गुलाली मुर्ग हिरवे वरून जांभळी गुलमट कलसे गटमुट दिसती हुमनाबादी निपट निरुंदी कुलबर्गा हलबुर्गा लुगडे 16 हाती रुंद धडोती तरे तऱ्हेचे नवलपरीचे जरी काठाचे नवखंडाचे जरी वादली बूट छिटाचे किती नाव दे हे घेऊ पटाचे पैठण रोज उंची किमतीचे पुणे देशी अंजिरी तऱ्हेचे तरा फुटाणे उडीद दाणाने खसखशीत कपी. हे डिझाईन्स आहेत बरं का. बरं. उडीद दाणाचे डिझाईन आहे किंवा अंजिरी साडी आहे. अंजिरी तऱ्हेचे तरा फुटाणे उडीद दाणे खसखशीत कपिला अक्कलकोट सोलापूर उदगीर बारीक वेली त्या घनवेली तुळजापूर बैराग बारसी बनारसीचे भडक झळकले जालनापूर वैजापूर येवले ही नावं आहेत. लखलखीत ते दिंड निघाले महेश्वर धनवाड आणिक गजरायचूर हे मोतीचूरचे नागपटीचे धटी घन गोमटी निघाली माव अष्टीचे कटी वेष्टिले मूर्ठित माय भरजरी सिलारी जरी किनारी भरतारी मग शालू पाहुनी अरी म्हणतसे घरीच ठेवा मवाज करणे कर्नाटक बुंदेलखंड हा गौड बंगाला वसन फेडिता हस्तगळाला.
एवढी वस्त्र फेडता फेडता त्या दुःशासनाचा हाताला कळ लागली त्याच्या. वसन फेडिता हस्तगळाला चंदा चंदी ओर कलंदर बंदर सुटले सुंदर हस्ते चित्रविचित्रे सुवर्णवर्णी केतकपर्णी पीतपट्टकुळ काशीचा रंग पाहता अस्मानीचा मुगा तपशिला सवे सोडिला श्रीनगरचे नगरसगरचे नागपूर भरपूर दडीचे ताडपत्री मग विणून सूत्री पाहून नेत्री म्हणती वक्री साधू वर्णिती माय सुपुत्री पुतनारीने फार वेष्टिले फरमाशीने वकील धाडीला ऐकून साहती त्या भगिनीला पितांबर खंबाईत जैसा आंबा नेशी सांबा जवळी बिंबाधर जगदंब शोभली शेट ऊनी पेट आणली द्रुपद सुतेची लाज रक्षिली पतिव्रता ही मनी शोभली भीष्म बोलीला. हे असं सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये. इतकी वस्त्र आहेत, इतक्या साड्या आहेत आणि या परंपरा आम्हाला माहिती आहेत तेव्हा. म्हणजे त्या भागात त्या येत आहेत, त्या भागात त्या तयार होत आहेत आणि त्या भागातल्या बाहेरच्या ठिकाणावरून सुद्धा तिथे येत आहेत. म्हणजे व्यापारसुद्धा सुरक्षित आहे. हे झालं पैठण्या आणि साड्यांचा प्रकार. पितांबर आहेत, शाली आहेत, हिमरू शाल. आमच्याकडचं जे हिमरू, किनखाब, मशरू हे जे वीण आहेत हे तुघलक काळापासूनच्या गेल्या 600-700 वर्ष आमच्याकडे आजही तयार होतात. मशरू वगैरे तर आता होत नाही, पण हिमरू आजही विणकाम हँडलूमचं जे आहे ते काम होतं. तुघलकाच्या सोबत आलेले जे विणकर आहेत, तुघलकानं राजधानी परत नेली पण ते इथे स्थिर झाले. जे लोक राहिले त्यांनी ती कला जिवंत ठेवली. पुढच्या काळात ती टिकली. ते विणकाम, ते डिझाईन आणि म्हणजे रेशीम आणि सुताचं मिश्रण असलेलं हातमागावरती विणलेली जी हिमरूची शाल आहे ती साधारण आत्ता ऑर्डर दिली तर बनवायला 15 दिवस लागतील आणि 6-7 हजाराला ती शाल मिळेल. आणि फक्त शालीच विणणारा हा समाज, हिमरू विणणारा कुरेशी कुटुंब आजही तिथे संभाजीनगरमध्ये आहे. आता हिमरू शाल आमचं वैभव आहे आणि आमच्याकडे औरंगाबादमध्ये तेव्हाच्या बनत होती आणि आताही ते कायम आहे. म्हणून आम्ही कुठल्याही सत्कारामध्ये हिमरू शाली घेतो. अर्थात त्या पॉवरलूमवर बनवलेल्या असतील किंवा आयात केलेल्या असतील, पण डिझाईन कला ती आजही टिकून आहे आमच्या भागामधली. क्या बात आहे. हिमरू, मशरू, किनखाब हे सगळं त्या भागामध्ये होतं. बाकी जो मराठवाड्याचा पट्टा आहे म्हणजे बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद तेव्हाचं त्याचं धाराशिव आहे, हा तसा दूध दुभत्याने पण समृद्ध भाग आहे बरं का. दूध दुभत्या म्हणजे आता धारूरचा जे खवा तयार होतो, धारूरमध्ये अगदी घराघरामध्ये खवा तयार होतो. त्याचं कारण तेवढी जनावरं आहेत, तेवढं दूध दुभतं तयार होतं. आज आपण सगळीकडे बातम्या पाहतोय की फूड अँड ड्रग्सच्या धाडी पडत आहेत आणि बनावटी भेसळयुक्त खवा तयार होतो. पण मराठवाड्यात धारूरला गेलात तुम्ही तरी अजूनही तुम्हाला चांगला खवाच मिळतो. त्या भागातून तुळजापूरकडून येणारा माणूस जर हायवेवरून आला तर धारूरला थांबून खवा विकत घेऊन आणतो. लातूरमध्ये उजनीला जर गेलात तर तुम्ही जी बासुंदी खाल ती बासुंदी महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच मिळणार. हो, उजनी मोडची बासुंदी जी आहे ती. असं कुंथलगिरीचा पेढा आमच्याकडचा फार प्रसिद्ध आहे. ते कुंथलगिरी जे जैन क्षेत्र आमच्याकडचं आहे त्या भागातला तो पेढा अजूनही तिथे आता पेढ्याचीच दुकानं आहेत आणि खूप चांगला पेढा मिळतो. पेढ्याचाच म्हणून आमच्याकडे अर्थात पेढ्याचा एक किस्सा तर असा आहे की आमच्याकडे सुफी आणि इथं एक बनेमिया नावाचे सुफी संत होऊन गेले आणि बाळकृष्ण महाराज नावाचे एक हिंदू संत. दोघांची खूप मैत्री. एका लकडे आप्पांच्या, ते लिंगायत वाणी समाजातले, फुलंब्री तालुक्यातले पण संभाजीनगरात तेव्हाच्या औरंगाबादमध्ये स्थायिक झालेले, घर बांधलं, तिथे राहिले. त्यांच्या ओट्यावरती हे सुफी संत आणि हे बाळकृष्ण महाराज दोघंजण बसायचे. त्या घरच्या गृहिणीने एक दिवशी देवाच्या नैवेद्याला पेढा केला आणि 2 गोसावी दारात बसलेत त्यांना पण दिला. त्यांना तो फार आवडला. कलफीर बनाव म्हणत हे दोघंजण गेले. दुसऱ्या दिवशी परत पेढा खायला आले. दोघेही निसंग साधू, पण ओट्यावर तर बसत आहेत, कोणीतरी विरक्त लोक आहेत म्हणून आपल्याकडे आदर देण्याची पद्धत होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी खरंच पेढा बनवला त्या बाईंनी, परत यांना दिला. तो खूप आवडला. कलफीर बनाव. असं करत करत पेढे बनवणारच ते घर तयार झालं आणि त्यांचं लकडे हे मूळ आडनाव तर बाजूलाच राहिलं. आप्पा हलवाई नावाने ते आज प्रसिद्ध आहेत. गेले 130 वर्ष 120 वर्ष ते लोक पेढाच बनवतात. सकाळी बनवतात, संपेपर्यंत विकतात, दुकान बंद करतात. पण ती पेढ्याची जी चव आहे, काय आहे त्या पेढ्यामध्ये? फक्त खवा, साखर आणि विलायची आहे. ती चव आणणारं जे त्यांच्या हातचा गुण आहे, ती चव इतर अनेकांनी तो पेढा बनवायचा प्रयत्न केला पण कुणाला जमला नाही. ती चव त्यांचीच राहिली आणि आजही ऑथेंटिक आप्पा हलवाईचा पेढा संभाजीनगरात आलं की खायला मिळतोच. मुघलांच्या काळामध्ये अनेक लोक आले, जसं लवाजम्यासहित, तसे काही हलवाई पण आले ना. राजधानी जाय म्हणल्यावर बाजारपेठ आहे, बाजारपेठ म्हणलं हलवाई असणारच. तर कछवाहा नावाचं एक कुटुंब गेले 300 वर्ष तरी किमान त्या भागात आहे. ते जी इमरती बनवतात ते आज कुणाला अजून बनवताच येत नाही.
आहे जे जिलेबीचाच एक प्रकार आहे इमरती, पण उत्तमची इमरती ही खाण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. संभाजीनगरमध्ये आलेले पर्यटक भल्या सकाळी उत्तमच्या इमरतीसाठी तिथे रांग लावून उभे असतात. असे अनेक हलवाई महाराष्ट्रात असतील, काही प्रसिद्ध झाले, काही अजून राहिले, पण खाद्यसंस्कृती वेगवेगळ्या आणि आपापल्या परीने जिवंत ठेवलेली आहे. आणि खाण्याच्याच बाबतीत म्हटलं तरी आमच्याकडे नांदेडला गुरुद्वारे आहेत. आणि अर्थात आपल्याला माहिती आहे की नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंगांचं शेवटचा काळ जो आहे तो नांदेडमध्ये गेला आणि तिथेच त्यांचं देहावसन झालं. अर्थात त्या मोगलांच्या एका पठाणाने त्यांची हत्या केली. पण त्या काळात त्यांनी जाताना जो संदेश दिला होता की गुरुचा लंगर चालू ठेवा. आज नांदेडमध्ये गुरुद्वारांमध्ये, नांदेडमध्येच कशाला, मराठवाड्यात अनेक गुरुद्वारे आहेत, प्रत्येक ठिकाणी लंगर आहे. पण नांदेडमध्ये लंगर साहिब नावाचा गुरुद्वारा आहे जिथं 24 तास लंगर सुरू आहे. कोणीही गेला तरी त्याला खायला मिळणारच आहे. तर असा हा खाऊ घालणारा प्रदेश आहे मराठवाडा. आपण मराठवाड्याबद्दल बोलतो आहे, संस्कृतीबद्दल बोलतो आहे, इतिहासाबद्दल बोलतो आहे. जगाला तोंडात बोटं घालायला लावणारा आणि अवाक करणारा ते म्हणजे लेणी, वेरूळची लेणी. त्याबद्दल बोललो नाही तर लोक खरंच मारतील मला. वेरूळ लेणी हे असं म्हणतात की जगात 7 आश्चर्य आहेत आणि वेरूळ हे 8वं आश्चर्य आहे. आमचे गुरुजी ब्रह्मानंद देशपांडे म्हणायचे की जगात 7 आश्चर्य आहेत, त्या 7 आश्चर्यात वेरूळ नाही हेच एक 8वं आश्चर्य आहे. त्यांनीच लिहून ठेवलं, माझ्या मराठवाड्यात नांदतसे महामाया, तिची अवघड किमया, आधी कळस मग पाया. अशा पद्धतीनं हे वेरूळचं कैलास लेणं कोरलेलं आहे. अर्थात वेरूळमध्ये बौद्ध लेणी आहेत, हिंदू लेणी आहेत, जैन लेणी आहेत. यांच्या राष्ट्रकूटांच्या काळामधल्या आणि पुढे चालुक्य वगैरे काळापर्यंत या आलेल्या लेणी आहेत. त्या प्रत्येकाचं आपलं आपलं वैशिष्ट्य आहे. चक्रधरांचा उल्लेख जसा, हा अवघा डोंगरू पोकळू 101 लेण्या आहेत. संरक्षित लेण्यांचे नंबर 34 जरी असले तरी लेण्यांची संख्या भरपूर आहे आणि त्याचे उल्लेख तेव्हापासून आपल्याला सगळे पाहायला मिळतात. त्यावेळ अर्थात या 1 ते 12 बौद्ध लेणी, 13 ते 29 हिंदू लेणी आणि 30 ते 34 जैन लेणी अशी वर्गीकरण आहेत. प्रत्येक लेण्यांची आपापली वैशिष्ट्ये आहेत. जसं बदामीच्या चालुक्यांचं मी उदाहरण सांगितलं की बदामीची लेणी आपण पाहायला जातो, त्याच चालुक्यांनी वेरूळमध्ये रामेश्वर लेणं कोरलेलं आहे. अतिशय अद्भुत शिल्प आहेत सगळी. आता वेरूळबद्दल बोलायचं तर अख्खा वेगळा आपल्याला एपिसोडच करावा लागेल. पण जे पाहायला लोक येतात वेरूळमध्ये, कैलास लेणं, आधी कळस मग पाया असं कोरलेलं जे कैलास लेणं आहे, हे एक अद्वितीय शिल्प मराठवाड्यात घडून गेलं. त्या राष्ट्रकूटांनी घडवलं. अर्थात त्याच्या कथा पुष्कळ आहेत. शिलालेख आणि ताम्रपटातून त्या येतात. पण वेरूळ महात्म्य आणि इतर ग्रंथांमधून सुद्धा या कथा येतात. बडोदे ताम्रपट आहे एक राष्ट्रकूटांचा सापडलेला बडोद्याला, गुजरातच्या शाखेचा. त्याच्यामध्ये वर्णन आहे की शंकर आणि पार्वती कैलासकडे चाललेले आहेत हवेतून, आकाशमार्गाने, हवेतून म्हणूया नको, आकाशमार्गाने ते कैलासाकडे चालले आहेत आणि जाताना बघतायत की हे इतकं सुंदर हा शिवलोक, हे सगळे देव इथे उतरलेले. आणि त्याचं ते वर्णन त्या शिलालेखामध्ये तेव्हाचं केलेलं आहे. वेरूळ महात्म्य नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात कथा येते की या राष्ट्रकूटांचा राजा दंतीदुर्ग हा पल्लवांच्या त्या राज्यामध्ये गेला आहे आणि तिथल्या त्यांना मांडलिक केल्यानंतर तिथल्या राणीनं या राणीला दाखवलं की आमचं देऊळ विरूपाक्षाचं एवढं भव्य सुंदर तुमच्याकडे आहे का असं. ती रुसली आणि परत आली. तिनं ते कैलास लेणं तिच्या सांगण्यावरून कोरलं गेलं, जे त्या मंदिराची प्रतिकृती आहे. दुसरी एक कथा आहे की या राजाला 2 राण्या होत्या, एक घृष्णावती आणि एक माणकावती. त्या घृष्णावतीसाठी यानं खूप सुंदर देऊळ बांधलं घृष्णेश्वराचं. माणकावती रुसली आणि ती म्हणाली, माझ्यासाठी बांधलेल्या मंदिराचा कळस मी पाहत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही. म्हणून या राजानं पैठणवरून कोकस नावाच्या शिल्पीला आणलं आणि त्या शिल्पीनं विचार केला की आता काय नेमकं करायला पाहिजे. काहीतरी थोडं विचार झाला असेल. बायकांमुळे जगामध्ये अनेक मोठी मोठी गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हे कैलास लेणं घडलं आहे. तर तो म्हणाला की निश्चिंत राहा, तुमची चिंता दूर करतो. सकाळी उठल्यावर तुम्हाला मंदिराचा कळस दिसेल आणि त्यांनी कळसापासून खोदायला सुरुवात केली. अर्थात हे या सगळ्या कथा आहेत, पण कळसापासून कुठली लेणी वरून खाली आणि बाहेरून आतमध्ये अशीच कोरली जाते. अद्भुतपणा हा आहे या सगळ्या कथा बाजूला ठेवल्या तरीसुद्धा, की जो सगळा एखाद्या शिल्पकाराला जर आपण विचारलं, शिल्पकार म्हणतो ती मूर्ती त्या दगडातच आहे,
मी फक्त बाजूचा कचरा दूर केला आहे. करेक्ट. तसं हे कैलास जे आहे, कुठून एखादं शिल्प खोदताना चुकलं तर दुसरं आणून तिथे दगड जोडण्याची, कटिंग पेस्टिंगची किंवा टचअपची सोय नाही आहे. त्यामुळे जे खोदायचं आहे त्याची दृष्टी इतकी क्लिअर आहे आणि ती पुढच्या पिढीमध्ये तेवढी पाझरलेली आहे की प्रत्येक म्हणजे जे काम 150 वर्ष चाललं असेल ते काम जो बनवणाऱ्याचा दृष्टिकोन आहे तोच त्याच्यावर शेवटचा घाव घालणाऱ्या शिल्पकाराचा आहे. केवढं एररलेस आहे. हां, अगदी एररलेस आहे. आणि ते कैलास लेणं जेव्हा आपण बघतो आतमध्ये जाऊन, त्या कैलास लेण्यामध्ये काय नाही आहे, म्हणजे विष्णूच्या दशावतारापासून शंकराच्या वेगवेगळ्या अवतारांपर्यंत अनेक गोष्टी आपण त्या कैलासात पाहतो. कैलासच्या शिल्पांबद्दल बोलताना म्हणजे पुन्हा काव्यातच आपण जाऊया. फार मूर्तिशास्त्र आणि याच्या अंगाने बघायला गेलं तर कैलास पाहायला तुम्हाला कैलास अनुभवायला आणि ते जाणून घ्यायला अनेक दिवस लागतील. पण कैलासामध्ये काय नाही आहे, म्हणजे कैलासातची शिल्पचित्र अवघे भिंतीवरी कोरले, शिल्पांची करुणी लिपी जणू महाकाव्यासी आकारिले. पण हे सहज शक्य आहे आमच्यासाठी का? लाभे जन्म जिच्या उदार उदरी रामायणा भारता, तीच भारतभू समर्थ असली निर्मावया भव्यता. हे भावभक्तीचे अद्भुत विलसे लेणे, हे शिवशंभूच्या अतुल कृपेचे देणे, या लास्य तांडवी वेरूळचा कैलास, हो स्वप्न शिल्पमय महेश्वराचा भास. वेरूळमध्ये गेल्यानंतर आपल्याला तोच भास होतो आणि ते शिल्प पाहून, ते सगळे दैवतांच्या त्या मूर्ती पाहून आपण इतके विस्मयचकित होतो की हे शिल्पकारालासुद्धा वाटलं असेल. हा पण उल्लेख त्यात आहे त्या बडोद्याच्या ताम्रपटात. हे मी नाही केलं, मी हे केलं नाही, हे मी नाही केलं असं तो शिल्पकार म्हणत असावा. वेरूळच्या शिल्पांबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते की इजिप्तचं पिरॅमिड बांधायला 40 वर्ष लागली. 40 वर्ष हजारो गुलामांच्या पाठीवर चापकाचे फटके देऊन ते दगडावर दगड चढवले आणि ती पिरॅमिड्स रचली. आमच्याकडे कैलास लेणं निर्मितीची जी कथा आहे ती याच्या अगदीच विरुद्ध आहे. शिल्पकार धुमार शिल्पी जो आहे तो शिल्प कोरत बसला आहे आणि राजा दंतीदुर्ग ते पाहण्यासाठी आलेत. अर्थात ही पुन्हा एक कथाच आहे, पण वेरूळचं महात्म्य सांगण्यासाठी हे या ताम्रपटाचा त्याला आधार आहे. आणि दंतीदुर्ग पाहायलाच आलेत. पाहतायत काय, तो धुमार शिल्पी आपलं शिल्प कोरतो आहे. मध्येच तो शिल्प कोरता कोरता हात मागे करतो आहे. त्याची पत्नी बाजूला उभी आहे, एक चंचीतून विडा काढते, त्याच्या हातावर ठेवते. तो मागे न पाहता तसाच तो विडा तोंडात घालतो आहे. आपलं काम कोरणं म्हणजे काम सुरू आहे लेणी कोरण्याचं. राजाने सांगितलं, अर्थात राजा आल्यावर गाजावाजा होणारच, पण राजाने सांगितलं शांत हो, तिला बाजूला केलं. ब्रह्मानंद देशपांडे इतिहासकार त्यांनी त्यांच्या मयूरपंख नावाच्या कथासंग्रहात ही कथा लिहिलेली आहे. त्याने सांगितलं बाजूला हो. थोड्या वेळाने शिल्पकाराचा हात मागे गेला. राजाने त्याच्या स्वतःच्या पानदाणातला विडा काढला, त्याच्या शिल्पीच्या हातावर ठेवला. त्याने तो विडा खाल्ला आणि खाता खाता तोंड वाकडं झालं, वाकडं तिकडं झालं. त्यांनी मागं न पाहता मुस्काटात भडकावून दिली. ऐकूच असेल आणि पुन्हा आपलं काम. काय झालं राजा गडबडला आणि हा मागं वळून पाहतो तर राजा अर्थातच पाचावर धारण बसणार. झालं काय? चुन्याने तोंड पोळलं माझं. राजा म्हणला माझ्या पिढ्याने आमचा राजवाड्यातल्या चुना, केशर कस्तुरीत घोळलेला कळीचा चुना, त्यांनी तोंड पोळलं. शिल्पकाराची बायको पुढे झाली. ती म्हणाली किती केशर कस्तुरीत घोळला तरी तो चुनखडीचाच चुना ना. मी माझ्या शिल्पीसाठी अस्सल खंबायती मोती जाळून चुना तयार करते. राजा काही बोलला नाही, पण त्या शिल्पीच्या नावाने ताम्रपट आला की सेलवड विषयांतर्गत पळशी नावाचं एक गाव आहे. तांबूल सेवनार्थम प्रदत्तम. पान खाण्यासाठी या शिल्पकाराला सिल्लोडजवळचं पळशी नावाचं गाव दान दिलेलं आहे. आजही त्या गावाला पानाची पळशीच म्हणतात. तिथं पानच होतात. बापरे. जी गुलामाच्या पाठीवर कोरडे ओढून पिरॅमिड तयार केले तिथे शव आहेत. इथं आमच्या शिल्पकाराला खंबायती मोत्याचे चुना करून शिल्प कोरलेत, तिथे शिव आहे. आणि म्हणून ते म्हणतात की वेरूळ हे
अशा पद्धतीनं आम्ही घडवलं आहे. 150 वर्ष या राष्ट्रकूटांनी जीव ओतला आहे. हे जगातल्या 7 आश्चर्यात नाही, हेच 8वं आश्चर्य आहे. वा, खरं आहे. आणखीन एक मराठवाड्याबद्दल बोलतोय आणि सुफी परंपरेबद्दल बोललो नाही आणि मराठवाड्यातल्या त्या सुफी संतांबद्दल बोललो नाही तर कदाचित अर्धवट राहील एपिसोड. नेमकं काय आहे, म्हणजे एकतर त्याबद्दलची माहितीच खरं तर कमी आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सुफी परंपरा जी आपण पाहतो किंवा ज्या सुफी परंपरेबद्दल एकंदर भारताला माहिती आहे त्यापेक्षा ही सुफी परंपरा खूप वेगळी आहे. म्हणजे सुफींची जी खिलाफत आहे ती अर्थात ते त्यांचा सिरका महम्मद पैगंबरांपासून सांगतात सगळा, आणि तिथपासून 20वे ख्वाजा जे आहेत अजमेरचे मोइनुद्दीन चिश्ती हे आपल्याला प्रसिद्ध आहेत आणि माहिती आहेत. त्यांचे पुढचा 21वे ख्वाजाची म्हणजे पुढच्या परंपरेत त्यांचे उत्तराधिकारी जे आहेत दिल्लीला असलेले निजामुद्दीन, या निजामुद्दीन चिश्तींनी दक्षिण भारतामध्ये तुघलकानं जेव्हा राजधानी आणली आहे किंवा तसा विचार सुरू केला आहे तेव्हाच इस्लामच्या प्रसारासाठी दक्षिण भारतामध्ये पाठवण्यासाठी आपल्या शिष्याची निवड केली आहे मुंतजिबुद्दीन जरजरी जरबक्ष, आणि त्याच्यासोबत 700 पालखी म्हणजे 700 सुफींचा संघ दख्खनमध्ये पाठवला आहे. मुंतजिबुद्दीन दख्खनेमध्ये आला, दौलताबादला वस्ती केली आणि सोबत आलेले जे 700 सुफी आहेत यांनी दक्षिण भारतामध्ये इस्लामचा प्रसार सुरू केलेला आहे. दख्खनमध्ये सगळीकडे म्हणजे अगदी पैठणपासून तंजावरपर्यंत हे सुफी पसरलेले आहेत. मुंतजिबुद्दीनला आयुष्य फार कमी लाभलं आणि लवकर त्याचं दौलताबादला निधन झालं. खुलताबादमध्ये दौलताबादच्या घाटाच्या वरती दर्गा बांधला त्यांचा, आणि त्याच्यानंतर दिल्लीच्या निजामुद्दीनांनी पुन्हा एकदा 700 सुफींची पालखी घेऊन मुंतजिबुद्दीनचा मोठा भाऊ बुऱ्हाणुद्दीन याला पाठवलेलं आहे. हे सगळं होतं आहे 14व्या शतकामध्ये, आणि पुन्हा 700 सुफींची पालखी घेऊन बुऱ्हाणुद्दीन तिथे आला आहे. दौलताबादवरून यांनी सेंटर स्वतःचं रौजा जो आहे तो मुंतजिबुद्दीनच्या जवळ खुलताबादमध्ये वस्ती केली आहे, आणि त्या ठिकाणावरून यांनी पुन्हा हे 700 सुफी दक्षिण भारतामध्ये इस्लामच्या प्रसारासाठी पाठवलेत. सुफींमधल्या या 4 परंपरा आहेत, चिश्ती, कादरी, सुरावर्दी आणि नक्षबंदी. वेगवेगळ्या प्रकारात जगभरात आणि भारतातसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण खुलताबाद हे असं ठिकाण आहे की जिथं या 4ही परंपरांचे सुफी संत आपल्याला पाहायला मिळतात, आणि जगभरातून आलेले अर्थात मक्का मदिनेपासून इराण, बगदाद पासून, इराकपासून, उझबेकिस्तान, समरकंद, बुखारा या ठिकाणावरून सुद्धा सगळे हे सुफी आलेले आहेत. हे सगळ्या जगभर फिरलेले वेगवेगळ्या ठिकाणाचे लोक आले आणि त्यांनी खुलताबादमध्ये वस्ती केली. खुलताबादमध्ये त्यांचे दर्गे आहेत. तिथून दक्षिण भारतामध्ये पूर्ण दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रातसुद्धा इतर मध्य भारतात सगळीकडे हे लोक पसरले आणि त्यांनी इस्लामचा प्रसार केलेला आहे. तुघलकानं राजधानी परत नेली, पण हे सुफी इथेच राहिलेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरती अर्थात सगळंच काही प्रेमाने झालेलं आहे अशातला अजिबात भाग नाही. या सुफींमधली कत्ताल परंपरा फार मोठी आहे. कत्तली करून धर्मांतर केलेले लोक आहेत. अर्थात खुलताबाद आणि दौलताबादमध्ये हाजी कत्ताल आणि राजू कत्ताल या लोकांच्या समाध्या पण आहेत, दर्गे पण आहेत. पैठणचं तर प्रसिद्धच आहे की पैठणचं जे मंदिर देवीचं महालक्ष्मीचं देऊळ प्रसिद्ध होतं त्या टेकड्यावर, आणि मौलाना साहेबांनी तिथे आक्रमण केलं आणि मौलाना साहेबचं दर्गा आज त्या ठिकाणी आहे. संत एकनाथांची ती कुलदेवी, आणि नंतर तिची गावात स्थापना झाली. पैठणमध्ये सय्यद सादात असेल किंवा इतर सुफी आणि हिंदू यांच्या सलोख्याच्या परंपरा भरपूर आहेत. त्या अर्थातच समाजात सलोखा राहावा म्हणून पापांवरती केलेली झाकपाक आहे. पण सुफींच्या परंपरेमध्ये शस्त्र वापरून, दैवी शक्तीचा वापर करून, इतर अनेक जादू, टोणे, काय काय हातखंडे, तोडगे वापरून स्वतःचा प्रभाव निर्माण करून केलेला इस्लामचा प्रसार असाही इतिहास भरपूर आहे. शहा तुराबचं उदाहरण जसं आहे की त्यांनी काव्यरचना, साहित्य या सगळ्या याच्यातून पुढे केले. पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं की बरेच या काळातले धर्मांतर केलेले, त्या काळातले बटू असतील, ब्राह्मण असतील, यांनासुद्धा धर्मांतर करून सुफी करून घेतलेलं आहे, आणि त्यांनी पण काव्यरचना ज्या केल्यात त्या आता एकदा इस्लामचा स्वीकार केल्यानंतर मागचं जन्मच विसरायचा आहे, पूर्वजांची परंपराच नाकारायची आहे. त्यामुळे पुढची जी निर्मिती होणार आहे ती अर्थात त्या मुसलमान संत शहामुनी यांनी केली असंच आपलं हे राहणार आहे. त्यामुळे योग संग्राम नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्या सुफी संतांनी.
ही गंगा जमनी तहजीब आहे की तो संत पूर्वाश्रमीचा हिंदू होता आणि त्याचं ते ज्ञान आहे. आता सोय नाही आहे ते शोधायची किंवा पण संशोधनाचा विषय आहे. पण अशी इस्लामच्या इतिहासातली 1400 पालखी, सुफींच्या इतिहासातली, हा एक खूप मोठा असा वारसा आहे की ज्याने खुलताबादला इस्लामचं दख्खनमधलं मुख्य ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. आणि या सगळ्या प्रभावी सुफींकडे येऊन हाजरी लावणारे आणि आपण काय काय जे काही काम करत असू त्याची अर्थात नोंद या खुलताबादमध्ये ठेवली जात होती. त्याचं कारण काय आहे की निजामुद्दीननी जे बुऱ्हाणुद्दीनला पाठवलं आहे त्यावेळी पाठवताना मोहम्मद पैगंबराचा अंगरखा पोशाख, त्यांचा केस, त्यांचे नख असे जे काही अवशेष आहेत ती खिलाफत देऊन पाठवलं आहे. त्यामुळे अजमेरच्या मोईनुद्दीन चिश्तीची खिलाफत दिल्लीमध्ये निजामुद्दीनकडे आणि निजामुद्दीनची थेट दख्खनेमध्ये बुऱ्हाणुद्दीनकडे आहे. आणि ही खिलाफत इथे असल्यामुळे सगळ्या सुफींनी इथे हजेरी लावायची आहे. त्यामुळे खुलताबादला महत्त्व आहे. अर्थात बुऱ्हाणुद्दीनचा प्रभाव इतका की त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा या फारुकी घराणं वगैरे यांनी त्याला गुरु मानलं आहे. आजचं बुऱ्हाणपूर हे जे शहर आहे ते या बुऱ्हाणुद्दीनच्या नावाने या फारुकी राजांनी वसवलेलं शहर आहे. आणि बुऱ्हाणुद्दीन 22वे ख्वाजा आणि त्यांनी त्यांची पुढची खिलाफत 23वे ख्वाजा जैनुद्दीन सिराजी यांना दिलेली आहे. या जैनुद्दीन सिराजीकडे ती खिलाफत आली आहे. पण जैनुद्दीनचा जेव्हा निधन झालं आहे तेव्हा तिथून पुढे खिलाफतीची त्यांची परंपरा ख्वाजांची खंडित झाली आणि त्यामुळे सुफींच्या वाढीलाच एक ब्रेक बसलेला आहे. पण तोपर्यंत आणि तिथून पुढेसुद्धा हा दक्षिणेतला इस्लामचा गड म्हणून खुलताबादची ओळख आहे, जी त्याच्या जैनुद्दीनच्या 100 वर्षानंतर औरंगजेबाचं आगमन आहे. पण औरंगजेबाने जैनुद्दीनला गुरु मानलेला आहे. कत्तल आणि या सगळ्या नाही, त्याचं कारण की जो खिलाफतीची परंपरा तिथे संपली आणि इस्लामचा प्रसाराला, या धर्मप्रसाराला जो ब्रेक लागला आहे जैनुद्दीनच्या मृत्यूनंतर, त्याला पुन्हा उजळणी देण्याचं काम औरंगजेबाने केलं आहे आपल्या धोरणांमधून, आपल्या राजवटींमधून. त्यापूर्वीचा औरंगजेब आणि खुलताबादच्या नंतरचा औरंगजेब याच्यामध्ये जो जमीन आसमानचा फरक आहे. आपण अनेकदा लोक म्हणतात की औरंगजेबाचे चांगल्याही बाजू आहेत, महसुलात अशी सुधारणा आहे, त्याच्या काळामध्ये भारत सोन्याची खाण वगैरे 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 अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. पण खुलताबादला जैनुद्दीनच्या मजारीवरती डोकं टेकवल्यानंतर औरंगजेबाला जो साक्षात्कार झालेला आहे आणि त्यानंतर आलमगीर जिंदा पीर जो उदयाला आलेला आहे, आज औरंगजेब म्हटल्यानंतर आपल्याला कोणता औरंगजेब आठवतो? तो अर्थातच क्रूर कर्म औरंगजेब, धर्मांध औरंगजेब अशी जी प्रतिमा आहे ती निर्माण होण्याचं कारणही त्याला खुलताबादमधून मिळालेली प्रेरणा आहेच आहे. आणि ही प्रेरणा खुलताबादने कायम अनेकांना दिली आहे, आजही अनेकांना देतं. त्यामुळे खुलताबादचं जे महत्त्व त्या दृष्टीनं आहे, धार्मिक दृष्टीनं आहे. आणि पुढच्या धर्मकारणाच्या आणि राजकारणाची जी सांगड तिथून घातली गेलेली आहे आणि ती जर पुढे कोणाला चालू ठेवावी अशी वाटत असेल तर तीसुद्धा दूरदूरचे लोक हैदराबादपासून, मुंबईपासून येतात आणि तिथे डोकं ठेवतात. ती इथून घेऊन जातात मराठवाड्याची, तीही एक देण घेऊन जातात. बापरे. संबंध भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पण तुम्हाला मराठवाड्याला ते स्वातंत्र्य थोडं उशिरा मिळालं. आपण त्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल बोलूया. आणि हा मला वाटतं हा आत्ताचा आपला काय म्हणतात इतिहास संपेल आणि वर्तमान चालू होईल तिथे. आमचं वर्तमान अजून इतिहासातच अडकलेलं आहे. त्याचं कारणही हे निजामशाही हेच आहे. हैदराबादची निजामशाही आपण त्याला म्हणतो, पण भारतातलं त्या काळातलं सर्वात श्रीमंत संस्थान असं म्हणून हैदराबादच्या निजामाची जी परंपरा आहे आणि त्यापासून आम्ही मुक्ती मिळवली म्हणजे काय केलं. अर्थात सगळेच पारतंत्र्यात किंवा प्रत्येकजण वेगवेगळ्या संस्थानात होतं आणि इंग्रजांनी जो युनायटेड इंडिया केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यापासून आपण एक संघ भारत तयार केला आणि 15 ऑगस्ट 1947ला तो तयार झाला आहे. तो झालेला असताना 565 तरी संस्थानं जिवंत आहेत आणि ती सरदार पटेलांनी आपल्या वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून, राजकारण वापरून, तोडगे करून ते केलं. पण ही सगळी संस्थानं भारतात विलीन होत असताना काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद या 3 संस्थानांचा प्रश्न कायम राहिलेला होता. काश्मीरचं पण विलिनीकरण झालं. जुनागडचा नवाब जो आहे तो सुद्धा पाकिस्तानला पळून गेला. पण हैदराबादचा निजाम मात्र काही ऐकत नव्हता. हैदराबादमध्ये
औरंगजेबानंतर असफजाह अव्वल ज्याला म्हणतात त्यांनी असफजाही सुरू केली आणि पुढे ती हैदराबादला गेली. हैदराबादचा 7वा निजाम जो आहे, निजाम मीर उस्मान अली खान, या निजामाच्या काळामध्ये हे सगळं स्वातंत्र्याचं वारं भारतात सुरू होतं. आणि ते सुरू असताना 1938 साली हा भाग निजामाच्या जोखडातून स्वतंत्र व्हावा आणि जो काही या निजामाचा अंमल आहे तो दूर होऊन आम्हालासुद्धा प्रांतिक विधिमंडळं आणि या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेता यावा आणि जो काही भारत आपल्याला इंग्रजांच्या मुक्तीनंतर तयार होईल त्याच्यामध्ये आम्ही पण असावं असं आम्हाला वाटायला सुरू झालं. आणि त्यामुळे तेव्हा वेगवेगळ्या भारतातल्या पुढाऱ्यांनी, महात्मा गांधींपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अनेक लोकांनी आपापल्या पक्षाचे, आपापल्या अन्वयांना हैदराबाद संस्थानामध्ये पाठवले. हिंदू महासभेचे सत्याग्रह झाला, त्यानंतर हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन झाली, त्यांचे सत्याग्रह झाले. पण 1938 सुरू झालेले प्रयत्न, वंदे मातरम सत्याग्रह हा आमचा अतिशय अभिमानाचा भाग आहे की वंदे मातरम म्हटल्यामुळे या विद्यार्थ्यांना आमच्या भागातल्या त्या काळामध्ये 1938च्या याच्यात शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. आणि मग पुढे जे आंदोलन सुरू झालं तेच सगळे लोक पुढे स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिक झाले आणि त्यांनी हैदराबादच्या निजामाविरुद्ध लढा दिला. तेवढ्यात संपत नाही हे. त्यांनी लढा देणं सुरू जरी केलं असलं तरी त्याच काळामध्ये आमच्याकडे रझाकारांच्या संघटनेचा पण उदय झाला. कासिम रझवीने जी रझाकार नावाची संघटना स्थापन केली आणि त्याचं पुढे इत्तेहादुल मुसलमीन ही जी संस्था हैदराबादची स्थापन झाली, यांच्या रझाकारांच्या फौजेनं जो मराठवाड्यामध्ये धुमाकूळ घातला आणि कत्लेआम केला, कत्लेआमच्या धमक्या दिल्या, अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे खून झाले, त्यामुळे हा प्रश्न जास्त बिकट झाला. हैदराबादच्या निजामाला पाकिस्तानात सामील व्हायचं होतं किंवा आपलं संस्थान स्वतंत्र ठेवायचं होतं. असं झालं असतं तर स्वतंत्र भारताच्या पोटात पाकिस्तान आज एक आणखी तिसरं पाकिस्तान जन्माला आलं असतं. आणि मग पुढे स्वातंत्र्य लढ्यातून सुद्धा अनेक घटना आहेत, अनेक गोष्टी झाल्या. ऑपरेशन पोलो शेवटी झालं आणि आम्ही 17 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र भारतात सामील झालो. 13 महिने उशिरा स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. हा त्याग आणि बलिदानाचा एक खूप मोठा वारसा मराठवाड्याला आहे की जी याच्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू असे असंख्य स्वातंत्र्य सैनिक आहेत की ज्यांनी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या म्हणजे उमरी बँक लुटीची घटना जी असेल ती म्हणजे अनेक गोष्टी आहेत. याच्यामध्ये कम्युनिस्टांनी केलेले अत्याचार हाही एक वेगळाच प्रकार आहे. किंवा तेलंगणामध्ये झालेला लढा असेल. आमच्या आजी आजोबा किंवा जुन्या काळातले लोक अजूनही सांगतात की रझाकारांचे अत्याचार काय होते आणि त्या सगळ्या अत्याचारापासून मुक्ती मिळाली. ते सगळे अत्याचार ज्या लोकांनी केले त्यांना आम्ही विसरलो, पण त्या जखमा अजूनही कायम मराठवाड्यामध्ये आहेतच. त्याचे परिणाम या निजामी राज्याचे आमच्या मागासलेपणाचं एक प्रमुख कारण आहेतच. त्याचं कारण असं की शिक्षण असेल, बाकी सगळी समृद्धी, उद्योग या सगळ्यांपासून आम्ही सुरुवातीच्या काळापासून वंचित राहिलो. या गोष्टी तयारच झाल्या नाहीत. त्यामुळे ज्या प्रांतांनी देशाला राजे दिले, राजधान्या दिल्या, त्याच्यावर औदासिन्याची जी कळा पसरलेली आहे. आता उदाहरण घ्यायचं, त्या निजामाच्या नावाने उस्मानाबाद स्थापन झालं. त्यांनी धाराशिवचं नाव बदलून उस्मानाबाद केलं. पण हेटाळणीयुक्त उस्मानाबाद में क्या है, हवा पाणी और तुळजा भवानी, या पलीकडं काहीच नाही. आजही तुम्ही धाराशिवमध्ये जाल, हे जिल्ह्याचं ठिकाण आहे का असं वाटावं इतकी बकाल अवस्था आहे. हे पुढचे अर्थात स्वातंत्र्यानंतरचे जे निजाम आहेत त्यांचं कर्तृत्व वेगळंच आहे. त्याचं मूळ कारण आमच्या मुळातूनच आमच्याकडे जी संसाधनांचा अभाव होत राहिला, त्याच्यामध्ये पण त्याचं काही कारण आहेत. आणि हैदराबाद स्वतंत्र झाला, मराठवाडा पुढे संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यानंतर इकडे विद्यापीठं आली, इकडे बाकी रस्ते आले, सुविधा आल्या. आमच्या पुण्याला आणि संभाजीनगरला मराठवाड्याला जोडणारा गोदावरीवरचा जो कायगाव टोक्याचा पूल आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे सूचनेतून तो जेव्हा तयार झाला तेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राशी जोडल्या गेलो. खूपच मोठा संघर्ष आहे. हो, आणि तो अजूनही सुरू आहे. म्हणजे दुर्दैवाची बाब म्हणजे अजूनही तो सुरूच आहे. म्हणजे एकेकाळी अतिशय संपन्न असलेला हा सगळा भाग, अतिशय वैभवशाली असलेला हा भाग, आता आपण अजूनही दुर्लक्षित म्हणून बघतो, दुष्काळी भाग म्हणून त्याला हिणवतो.
पण इतकं खरं तर साठवून ठेवलेला हा इतका महत्त्वाचा. आणि मधल्या काळामध्ये औद्योगिकतेने आम्हाला खूप पुढे आणलं सुद्धा. म्हणजे आशिया खंडातलं सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर वगैरे बिरुदावल्या, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, अशा बिरुदावल्या आम्हालाही मिळाल्या. म्हणजे पूर्वीच्या राजांच्या बिरुदावल्या जशा असायच्या अर्थात त्या त्यांनी सार्थ केल्या होत्या. देवगिरीच्या यादवाची जी आहे, किंवा देवगिरी पुरवर पुरंदर यादव कुल कमलकलिका विकास भास्कर यादव नारायण यादव चक्रवर्ती वगैरे 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 वगैरे. तसं आम्ही मराठवाड्याची महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, आशिया खंडातलं सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर वगैरे हे फक्त आम्हाला टिळ्याला लावायला शिल्लक राहिलं आहे. पण पुढे काही नंतरच्या काळातल्या त्या गोष्टी आम्हाला टिकवता आल्या नाहीत. थँक्यू सो मच. खूप खूप आभार. खरं तर खूपच महत्त्वाचा एपिसोड सगळ्यांसाठीच. म्हणजे जे जे मराठी बोलतात अशा सगळ्यांनी नक्की ऐकायला पाहिजे, पाहायला पाहिजे असा एपिसोड आज करता आला. खूप खूप आभार. खूप आणखीन बोलता येऊ शकतं, मला खात्री आहे. खूप आणखीन विस्तृतपणे यावर चर्चा होऊ शकते, पण मला वाटतं हीच सुरुवात आहे या सगळ्या वैभवाबद्दल चर्चा सुरू करण्याची. तर खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. आणि पुढच्या वेळी मराठवाड्यात आलात तर जेवल्याशिवाय जायचं नाही. तेवढ्याचसाठी येणार आहोत आता. हे पुण्यात येऊन सांगतो, याचं कारण औपचारिक सांगत नाही. खूप खूप आभार. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. अशा कोणत्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या भागाबद्दलची चर्चा, त्या भागाबद्दलचा इतिहास याबद्दलची चर्चा तुम्हाला ऐकायला आवडेल हेही जरूर कळवा. तुमचा जो काही तुमची जी काही प्रतिक्रिया, जो काही अभिप्राय असेल तोही खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.